हॅलो एव्हरीवन. ॲक्च्युली आत्ता आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही शिर्डीमध्ये आहे. साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही आत्ता थोडंसं इथे बाहेर बसलो, कारण मिल्लीचं खायचं चालू आहे आणि आम्ही दोघं इकडं बसलो. काल जास्ती शुभम बोललेला आहे, कारण तो पुढं होता आणि त्याला व्हिडिओ वगैरे काढणं पॉसिबल होतं आणि रूट आणि हे सगळ्या गोष्टी हे त्याला जास्ती माहिती होत्या, त्याच्यामुळं काल तो ब्लॉग करत होता. आणि आता आम्ही इथं सकाळी 9 वाजता आलो होतो आणि बरोबर एक तासामध्ये आमचं दर्शन झालं आहे. आणि आम्ही जिथं थांबलो होतो ज्या आश्रममध्ये, तिथून इथेपर्यंत यायला एक बस होती आणि त्या बस म्हणजे फ्री ऑफ कॉस्टमध्ये बस असतात त्या आश्रममध्ये आतमध्ये येतात आणि मंदिराच्या बाहेर सोडत्या. आणि आता पण आम्ही जाताना त्याच बसने जाणार, ती आम्हाला आमच्या त्या आश्रममध्ये सोडत्या. हे ॲक्च्युली आम्हाला माहीत नव्हतं. लास्ट इयरपासून आम्हाला हे माहिती झालं, कारण पहिल्यांदा आम्ही आमची गाडीची घेऊन यायचो आणि इकडं कुठेतरी पार्क करून पैसे घालायचे आणि पार्क करायचं आणि यायचो. हे बसची सोय आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. सो आता आम्ही इथून परत जाणार आहे रूमवरती. तिथून चेकआउट करून मग पुढचा आमचा जो काही प्रवास असेल तो होईल. बाय नाही, स्टे ट्यून. आज आहे सोमवार, माझा उपवास. त्याच्यामुळे मी इथं हे खायसाठी आलो आहे, शाबूवडा. मिल्ली काही आमच्या ऐकत नाही आहे. मिल्ली चालली टेबल खाली. सो 198 किलोमीटर्स आत्ता शिर्डीमध्ये पर्यंत आपण कव्हर केलेत. सो आता इथून पुढचा आमचा प्रवास आहे तो जळगावला जायचा विचार चालला आहे आमचा, कारण आमचे तिथे एक रिलेटिव्ज आहेत. सो त्यांच्याकडे जाऊन मग तिथून पुढं आम्ही उज्जैनची जो काय आमचा प्रवास आहे उज्जैनचा तो आम्ही चालू करतो आहे. सो चला, लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. जय महाकाल. जय महाकाल. ओम साईराम. ओम साईराम. जस्ट आत्ता आम्ही बाहेर पडलो आहे आणि आता समृद्धीच्या दिशेने आम्ही चाललो आहे, समृद्धी महामार्गाच्या दिशेने. या आश्रमात आम्ही इथं थांबलो होतो. खूप मस्त आश्रमाचा आहे हा. सर्वांनी इथं स्टे करा, छान रूम असतात, AC नॉन AC. सो इथून असा हा लेफ्टवरून मारायचा आहे. सो हा समृद्धी हायवे जो दिसतोय तुम्हाला समोरचा तोच आहे. टोल बूट आहेड. आयला आल्या आल्या सुरुवातच आहे याची टोलची. बघूयात आता किती टोल घेत आहेत. समृद्धीला आता जस्ट आम्ही एंट्री केली, बट आता इथं ते म्हणतात की इथं तुमची एंट्री झाली, आता जिथं तुम्ही बाहेर पडाल तिथं तुमचा टोल कटेल. सो लेट्स सी. आता बघूया. मी बॅलन्स तर ठेवला आहे टोलला, कारण मी 3000चा मध्ये पास काढला होता. मला सारखं बाहेर जावं लागतं कोल्हापूरला किंवा बाहेर असं, त्याच्यामुळे मी तो 3000चा पास काढला होता. तो पण बेस्ट आहे. आता बघूयात समृद्धीचं किती कटतोय छत्रपती संभाजीनगरपर्यंत जाऊपर्यंत. तर तुम्हाला काही मिळणार नाही, हॉटेल्स वगैरे काही नसणार आहेत आजूबाजूला. सो प्रिपेअर असावं तुमच्याकडे फूड किंवा डिझेल म्हणा किंवा हवा वगैरे सगळं चेक करूनच या, आणि इथं काही भेटत नाही तसं हायवेला. सध्या कन्फ्यूज होतो मी, कारण मी समृद्धीला फर्स्ट टाइमच आलो आहे की बाबा एक्झिट कुठं घ्यायचं जळगावला जाताना. तर हा जो एक्झिट आहे हा औरंगाबादसाठी जातो आणि धुळ्यासाठी. आम्हाला ह्या एक्झिटला जायचं नाही, आम्हाला याच्या पुढच्या एक्झिटला जायचं आहे. चलो लेट्स गो. सो आता आम्ही लागलो आहे अजिंठ्याच्या रोडला. आत्ता जस्ट मेसेज आला मला टोलचा. 200 रुपये टोल माझा कट झालेला आहे आणि ठीक आहे, म्हणजे ओके, हा इनफ आहे. म्हणजे मुंबई पुणे हायवेपेक्षा हा एकदम भारी आहे आणि टोल कमी आहे इथं फार. हा नाही म्हटलं तर 80-90 किलोमीटरला 200 रुपये, म्हणजे 2 रुपये प्रति किलोमीटर पडलं आपल्याला. 2-2.25 रुपये. छान आहे, गुड. आणि मिली आणि आरती हे एक्सप्रेस वेला लागलं आहे, तसं दोघी पण झोपलेले आहेत. यांनी काय उठायचं नाव काढत नाही आहेत. चलो आपलं गाडी चालवा, आपण ड्रायव्हर आहे. स्टे ट्यून. सो
छोटासा घाट लागलाय. घाटात थोडं ट्रॅफिक लागतंय. सिंगल रस्ता आहे. आय थिंक आता आम्ही जळगाव पासून एक 65 किलोमीटर आधी म्हणजे अजंठ्यापासून अजंठा सोडल्यानंतर एक 10 मिनिटाच्या अंतरावर हा घाट लागतो लगेच. लेट्स गो. स्टे ट्यून. आरती मिली जस्ट पोचलो आहे मी आता जळगावमध्ये. ॲव्हरेज 440 किलोमीटर आम्ही रनिंग केलं आहे कालपासून आणि शिर्डीपासून हे 240 किलोमीटर आहे जळगाव सिटी. सो थोडं ट्रॅफिक लागलं. आय थिंक हा MIDCचा एरिया आहे त्याच्यामुळं थोडं ट्रॅफिक लागलं आहे. सो आता घरी पोचल्यानंतर तुम्हाला अपडेट देतोच. आम्ही आलो शैलेश अंकलच्या घरी आणि मिली त्यांच्या सोसायटीमध्ये खाली खेळतीये. सकाळी गाडी स्टार्ट करून कोल स्टार्ट झालेली आहे. आता सध्या टोटल किलोमीटर झालेत 449.7. दादा आलाय बाय करायला. मिली आवडली. मिलीचा दंगा चालू आहे. सो निघतोय आता आम्ही इथून जळगावमधून. हर हर महादेव. बाय बाय. परत या.